नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. खास महत्त्वपूर्ण आजची बातमी आहे GDCA मे 2025 परीक्षा दिलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मे 2025ला GDCAची परीक्षा दिली होती आणि मध्यंतरे विभागाने प्रोफाईल आय डीवरती तुमचे ऑनलाईन निकाल जाहीर केले होते आणि भरपूर सारे विद्यार्थी GDCA मे 2025ची परीक्षाही उत्तीर्ण झालेले होते. तसेच काही विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील झाले होते. तर जे विद्यार्थी उत्तीर्ण असतील किंवा अनुत्तीर्ण असतील तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी खास महत्त्वपूर्ण आजची बातमी आहे. तर GDCA परीक्षेच्या पोर्टलवरती विभागाने तुम्हाला तुमचे जे मूळ ओरिजिनल गुणपत्रक व प्रमाणपत्र जे आहे ते संबंधित तुम्ही जे परीक्षासाठी जे जिल्हे निवडले होते बरोबर, त्या जिल्ह्यांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे निकाल तुमचे मूळ ओरिजिनल स्वरूपातले निकाल पाठवण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला त्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जे तुम्ही परीक्षासाठी केंद्र म्हणून जिल्हे जे निवडले होते, ओके, त्या जिल्ह्यामधील जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल आणि तिथनं जाऊन तुमचे निकाल त्या ठिकाणी तुम्हाला कलेक्ट करावे लागणार आहे. तर सुरुवातीला आपण बातमी काय आहे ती व्यवस्थित समजून घेऊया. GDCA व CHM परीक्षा मे 2025चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला होता. मग आता परीक्षेला बसणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे जे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आहे ते संबंधित केंद्रांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. आणि समजा आता एखाद्या तुम्हाला मागच्या जी जुनी PDF आहे त्यामध्ये काही परीक्षा केंद्रांचे पत्ते दिलेले आहेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयांचे, तेही दाखवतो. आणि जरी एखाद्याला तो पत्ता व्यवस्थित भेटला नाही तर तुम्ही नेटवरती सर्च करू शकता जिल्हा उपनिबंधक कार्यालय त्या संबंधित जिल्ह्यामध्ये कुठे आहे. ओके, ते तुम्हाला ऑनलाईन कलेक्ट त्या ठिकाणी मिळेल. बघा, सहकारी संस्थांच्या कार्यालयाकडे ते पाठवण्यात आलेले आहेत मे 2025चे निकाल. हे विभागाने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने जे क्वालिफाईड झालेले असतील किंवा अनक्वालिफाईड झालेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याने त्या संबंधित कार्यालयाशी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून 1 महिन्याच्या आत आपले निकाल त्यांनी त्या ठिकाणी स्वतः जाऊन घ्यावे असं केंद्राने सूचना दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. चला, मी तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही परीक्षा केंद्र होते म्हणजे जिल्ह्यातले जिल्हा उपनिबंधक कार्यालय. बघा, आता ही जुनी PDF आहे, वेबसाईटवरती अवेलेबल आहे. जसे की आता अहमदनगर असेल, इथे त्यांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या संदर्भातला पत्ता आणि लँडलाईन नंबर दिलेला आहे. ओके, त्यानंतर अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर हे परीक्षा केंद्र होते. ते ह्या परीक्षा केंद्रांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. ओके, बघा पुढे जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि ठाणे हे महत्त्वाचे 16 परीक्षाचे जे जिल्हे होते, केंद्र होते. तर ह्या जिल्हामध्ये जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहेत तर त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आता एखादा विद्यार्थी समजा पुण्याला जॉबला आहे पण त्याचं मूळ गाव सातारा होतं आणि त्यांनी परीक्षेसाठी सातारा केंद्र निवडलं होतं, तर त्याला सातारा जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडेच त्याचा मूळ ओरिजिनल GDCAचं मे 2025चं मार्कशीट गुणपत्रक त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पॉईंट लक्षात आला. म्हणजे तुम्ही जे परीक्षा केंद्र जिल्ह्याचं निवडलं होतं त्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. पॉईंट क्लिअर? ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि 1 महिन्याच्या आत जाऊन आपला निकाल पहिला कलेक्ट करा. नंतर मग सर मला माहीत नव्हतं, कळालं नाही. विभागाने तुम्हाला ऑलरेडी वेबसाईटवरती सूचना दिलेली आहे आणि ही सूचना अगदी मी तुम्हाला वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे आता तुमचंही काम आहे की आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा विद्यार्थी असाल तर जाऊन संबंधित जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधा आणि आपला निकाल कलेक्ट करा. निकाल घेत असताना म्हणजे निकाल तुम्हाला त्या ठिकाणी घेत असताना एक सगळ्यात महत्त्वाचं आपलं हॉल तिकीट जे आहे, ओके, त्या हॉल तिकीटची एक प्रिंट तुमच्या सोबत असू द्या आणि तुमचं ID प्रूफ. म्हणजे तुम्हाला तिथे निकाल शोधायला वेळ लागणार नाही, कारण सीट नंबर असेल तर लवकर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्कशीट गुणपत्रक मिळेल. ओके, मे 2025च्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे. तर तुमचं ID प्रूफ आणि हॉल तिकीट सोबत घेऊन जा. ओके, आणि जे संबंधित विद्यार्थी असतील त्यांनीच जा, कारण बऱ्याच वेळा काही सेंटरवरती बघण्यात आलेलं आहे की त्यांचे कोणी रिलेटिव्ह येतात
मग ते पुन्हा तिथे वाद घालत बसतात. सो शक्यतो तुम्ही विद्यार्थी जर तिथे गेलात तर तुम्हालाही कळेल की निकाल आपला कसा मिळतो, प्रोसेस काय असते, ही तुम्हाला त्या ठिकाणी थोडंफार अभ्यासता येईल. ओके, चला इथपर्यंत महत्त्वाची सूचना होती विद्यार्थ्यांसाठी. पॉईंट क्लिअर? ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.